नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. नोबेल शांती पुरस्कार 2025 ची घोषणा. राज्यभरातील अनधिकृत वाहन विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्यांचे प्रमाणपत्र होणार रद्द. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर. आमदार निलेश राणे. राज्य सरकारच्या विरोधात नागपूरमध्ये देखील ओबीसी मोर्चा. भाजीपाला लागवडीला अतिवृष्टीचा फटका. नोबेल पीस पुरस्कार 2025 ची घोषणा करण्यात आली. यावर्षीच्या विजेत्या व्हेनेझुएलाची मारिया कोरिना माचाडो हिची निवड झाली आहे, ज्यांनी शांती स्थापना वैश्विक संघर्षाला कमी करण्यासाठी योगदान दिले. त्याबाबत त्यांना सन्मानित करण्यात आलं. यावर्षी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प नोबेल शांती पुरस्कार जिंकू शकले नाहीत. ट्रम्प यांचे नाव दीर्घकाळापासून घेतले जात होते. त्यांना युक्रेन युद्ध आणि आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये मध्यस्थी केल्याने नामांकित केले जाणार होते. मात्र यंदाचा नोबेल पुरस्कार माचाडो यांना देण्याचा निर्णय झाला. राज्यभरातील अनधिकृत वाहन विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांचे व्यापार प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले आहेत. हे आदेश ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीत दिले. राज्यात अनधिकृत वाहन विक्रेत्यांची मोठी साखळी कार्यरत असून त्याद्वारे महसूल न देता वाहन विक्री करण्यात येते. त्यामुळे भविष्यात अशा विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांचे ट्रेंड प्रमाणपत्र रद्द केले जाईल, असं सरनाईक यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेते घेतील, असे स्पष्ट मत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेले पक्ष संघटना वाढवण्याचे काम आम्ही करत आहोत. जिल्ह्यात पक्षाला अनुकूल वातावरण असून विकासाच्या मुद्द्यावर अनेक जण शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भविष्यात पक्षप्रवेशाचा सिलसिला पाहायला मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. सगळ्यांना सांगावं लागेल की राणेसाहेब माझी जेव्हा राजकारणात एंट्री झाली, राणेसाहेबांनी सांगितलं केली साहेबांना की राजन इलेक्शन आम्ही तुझ्याकडे देतो, तुझ्या जे काय असेल ते तू बघायचं. त्यांचं ते तुझ्या असल्यामुळे तुम्हाला वन टू वन तसं सांगितलं. आणि केली साहेबांमुळे या जिल्ह्यातले जवळपास 900 गावं मी बघू शकतो. पायाने बघू शकतो, साधून बघू शकतो. लोकांच्या तळागाळापर्यंत जातात कसे, कोकण काय, तेव्हापर्यंत निवडणूक लढवली नव्हती. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे वयाच्या 28व्या वर्षी खासदार झालं. हे तुमच्या सगळ्यांची योगदान. 23 साहेबांची रणनीती तेव्हा 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेला GR नंतर सरकारने हा काळा GR रद्द करावा, या मागणीसाठी नागपूर येथे देखील सकल ओबीसी समाजाचे नागपुरातील यशवंत स्टेडियम येथून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे समापन संविधान चौकात झाले आणि तेथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी आंदोलकांचे नेते म्हणाले, हा मोर्चा नाही, जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. आपल्याला माहिती आहे आणि कुलवारी असणाऱ्या कुणबीच्या विळ्याची धार आतून असते. जे गोरगरिबाचं पोट भरायला धान्य कापून जे धान्य निर्माण करतंय त्याला कुणबी म्हणतात. आणि मराठा कोणाला म्हणतात, जे दुसऱ्याच्या मुंडक्यावर तलवारी ठेवतात त्यांना मराठा म्हणतात. आणि येणाऱ्या काळामध्ये विजयभाऊ वडेट्टीवार, आपण महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करा. अख्खा महाराष्ट्र 55% 56% असलेला समाज तुमच्या पाठीमागं आम्ही सर्वजण उभा केल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो. आणि जास्तीचं न बोलता थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय शिवा. खरीप हंगामात दरवर्षी भाजीपाला लागवड करत भाजीपाला उत्पादनातून मिळणाऱ्या शाश्वत अर्थार्जनावर आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या दापोली तालुक्यातील कुडावळे येथील शेतकऱ्यांनी केलेल्या भाजीपाला लागवडीला यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसलाय. त्यामुळे येथील चंद्रकांत पांढरे, एकनाथ मोरे, प्रताप पांढरे, लक्ष्मण तुपे, सुरेश बुवड, सुभाष सावंत, भरत पेवेकर, नितीन फावरे,
किशोर मोरे आदी कुडावळेत राहणाऱ्या शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पार बिघडलंय। मी चंद्रान शंकर पांढरे, राहणार कुडावळे देवकुलवाडी। मी 13-14 वर्षापासून शेतीचा आमचा व्यवसाय आहे, त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे। सततच्या पावसामुळे आमचा खूप मोठा काकडी, भेंडी, पडवळ, शिराळी, घोसाळी या पालेभाज्यांचं नुकसान झाला। जवळजवळ 80-90% नुकसान झालेलं आहे आणि यातून आता आम्हाला सावरण्यासाठी सरकारकडेच आमचे आता डोले लागलेले आहेत। त्यामुळे आता सरकार जी मदत करेल त्याच्यात आम्ही भरवशावं, कारण आता आम्हाला दुसरा व्यवसायच नाही, नोकरी आमची राहिलीच नाही। नोकरी आम्ही म्हणजे सर्व शेतीवर असल्यामुळे उदरनिर्वाह आमचा त्याच्यावर आहे आणि अति पाऊस सततचा पडल्याने हा एवढी मोठी नुकसान झालेले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।